नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे झणझणीत आणि चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल जी सर्वांचीच फेवरेट असते, मटर आणि पनीरची रेसिपी. ही रेसिपी आपण कशी बनवलेली आहे, मटर पनीर मसाला, तीच आम्ही या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वप्रथम आपण वाटणासाठी प्रिपरेशन करत आहोत. तो वाटणामध्ये आपण घेतलेले आहेत कांदे, 2 कांदे चॉप करून घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, धने आणि आपण घेतलेले आहे तीळ, त्याचबरोबर लाल मिरची घेतलेली आहे अख्खी, आणि त्याच्यानंतर आपण अद्रक घेतलेलं आहे. तर अद्रक लसूण ऑब्वियसली हे बरोबरच असतं आणि हा वाटणाचा आपला मसाला होता. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे 250 ग्रॅम जे प्रोटीनयुक्त असतं पनीर, जे की सगळ्यांच्याच आवडीचं असतं. तर त्या 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. क्यूब्समध्ये आपण कापून घेतलेलं आहे, आईने कापून घेतलेलं आहे, जेणेकरून ते जास्त हे बारीक नाही दिसावं आणि जास्त मोठेही नाही दिसावं. ते एकदम मस्तपैकी प्रॉपर शेपमध्ये कापलेले आहेत. आणि येस, त्याच्यानंतर आपण आपलं सेकंड मेन इन्ग्रेडियंट्स आहे मटर स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत मस्तपैकी, आणि फ्रेश मटर आहेत. आणि आलू मटर म्हटलं तर सगळ्यांच्यात फेवरेट असतं, सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं आणि माझंही तेवढंच फेवरेट आहे. तर येस, ह्याच्यावरती मुंबई गिराई चॅनलला प्लीज सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर आपलं मसाले ॲड करायचे आहेत. त्याचबरोबर आपण घेतलेले आहे हळद घेतलेली आहे, इकडे घेतलेला आहे हा मालवणी मसाला घेतलेला आहे, त्याच्यानंतर धने पावडर घेतलेला आहे, अंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपण घेतलेलं रेड चिली पावडर आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर हे टमाटर जे दिसत आहे ते आपल्या वाटणामध्ये जाणार आहे. तर आपलं वाटण प्रिपरेशन तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. असं रेस्टॉरंटमध्ये कसं वापरतात तसंच असं वाटण तयार झालेलं आहे मस्तपैकी. टेस्ट आणि थोडंसं स्वीट आणि थोडंसं स्पायसी, जसं रेस्टॉरंटमध्ये होतं तसं. आणि इकडे आईने कढईमध्ये तेल घेतले आणि लगोलग आपले हे पनीर फ्राय करून घेत आहे आई. आणि हे पनीर फ्राय करून झाल्यावरती आपल्याला आपल्या डिशसाठी प्रिपेअर करायचं आहे. तर इकडे आपण त्या सेम तेलामध्ये आईने काय केलेलं आहे, कढीपत्ता ॲड केलेला आहे. आणि कढीपत्ता हा चांगला फ्राय होऊ द्यायचा मस्तपैकी, कारण की त्याचाही अर्क आपल्या या रश्शा भाजीमध्ये उतरला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय टाकलेलं आहे, जराही वेळ न घालवता आपलं जे वाटण होतं आईने मिक्सरमधून काढून डायरेक्ट वाटण आपल्या या कढईमध्ये ॲड केलेला आहे. आता मसाला चांगला मस्तपैकी ना मुरू द्यायचा आहे, फ्राय होऊ द्यायचा आहे मीन टू से. आणि या सुगंध तर भरपूर छान सुटलेला आहे. आणि रेस्टॉरंटमध्ये पण हे असंच असतं की ते लोक जे शेफ्स असतात, शेफ्स असतात, हे मसाले ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवतात, म्हणून त्यांची डिश लवकरात लवकर होते. आणि इकडे आपण ॲड केलेलं आहे मीठ चवीनुसार. इकडे आपण घेतलेला आहे आपला मालवणी मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. रेड चिली पावडर घेतलेली आहे, इकडे रेड चिली पावडर चांगली मिक्स करून घेतलेली आहे. आणि झणझणीत आणि चमचमीत अशी झालेली आहे. टेस्टही भरपूर बोलतो ना, स्वीट आणि थोडंसं स्पायसी झालेलं आहे. इकडे घेतलेलं आहे धने पावडर, हळद घेतलेली आहे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे पूर्ण किचनभर. इकडे टाकलेला आहे आपला अंबारी मसाला, जो की कांदा लसूण मसाला आहे. ओके, आणि हा चांगला आता मिक्स करून घ्यायचा आहे. हेच आपलं बेस, आपलं मेन इन्ग्रेडियंट जे आहे, आपला बेस आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला थिकनेस येणार आहे, आपल्याला करी येणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या रश्श्याला चांगली करी येणार आहे. ते हा मसाला आपण तयार केलेला आहे, इकडे ऑलरेडी तयार झालेला आहे. आता चांगला मस्तपैकी ना तेल सुटूस्तवर फ्राय करून घ्यायचा आहे. इट्स ऑलमोस्ट रेडी. आपले 5 मिनटानंतरचं तुम्हाला हे दृश्य दाखवतो. आपला मसाला एकदम रेडी झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे वाटाणे हे एक फ्रोझन वाटाणे आपण यूज केलेले नाही, आपण मार्केटमधून फ्रेश वाटाणे आणलेले, मस्तपैकी धुवून घेतले आणि तेच वाटाणे आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर वाटाण्याने बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आणि ही रेसिपी भरपूर सोपी आहे. तुम्ही जर या पद्धतीने बनवली तर प्लीज ट्राय करा ही रेसिपी. आय नो भरपूर मोठ्या चॅनल्सवरती तुम्हाला रेसिपीज बघायला भेटतात, बट डू सपोर्ट मुंबई गिराई चॅनल, कारण की ऑब्वियसली छोटे चॅनल्स पण थोडे पुढे गेले पाहिजेत. तुमच्यासारखी लोकच आमच्या चॅनलला सपोर्ट करणार. प्लीज इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू ऑल. मुंबई गिराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे आईने ॲड केलेलं आहे आपलं पाणी ॲड केलेलं आहे 2 कप मस्तपैकी. आपलं वाटाणे ॲड झाल्यावरती इकडे आईने पाणी ॲड केलेलं आहे मस्त. आणि शिकण्यासाठी ही जी रेसिपी आहे, तुम्ही मटर पनीर तुमच्या पद्धतीने भरपूर जणं घरी बनवत असतात, पण आम्ही ज्या पद्धतीने बनवलेलं आहे, तुम्हाला जसा रेस्टॉरंटचा फ्लेवर येतो तशीच सेम पद्धत आम्ही इथे प्रिपेअर केलेली आहे, बनवलेली आहे. इकडे आईने टाकलेलं आहे पनीर, जो फ्राय केलेलं आपलं. आता फक्त ह्याला सिमर होऊ द्यायचं आहे, मस्तपैकी बॉईल होऊ द्यायचं आहे. ओके, तर आपल्याला काही नाही करायचं आहे, आपल्याला मीडियम फ्लेमवरती
गॅस ठेवायचा आहे, जास्त लवकर नाही आणि जास्त फटफटही नाही झालं पाहिजे. ते एकदम असं बोलतात ना की मिलिटरी कुकिंग म्हणजे फास्टमध्ये नाही कुक झालं पाहिजे, एकदम मस्तपैकी ते सिमर झालं पाहिजे. ओके, सिमर झालं पाहिजे म्हणजे चांगलं बॉईल झालं पाहिजे. तर त्यासाठी आईने मिडियम फ्लेवरती गॅस ठेवला आणि ही कसुरी मेथी आईने मस्तपैकी चोळून टाकलेली आहे, जेणेकरून कसुरी मेथीचा जो फ्लेवर असतो तो एनहॅन्स होतो आणि तो रस्स्यामध्ये उतरतो. सुगंधही चांगला सुटलेला आहे. आणि यस, आता हे फक्त आपण मिक्स केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो हे 5 मिनटानंतरचं दृश्य. ऑलमोस्ट 10 ते 15 मिनटाची डिश आहे ही, फटाफटमध्ये होते. हे पनीर चांगलं फ्राय झालेलं आहे आणि याच्यामध्ये बॉईल झालेलं आहे, त्याचा रश्श्याचा अर्क त्याच्यात उतरलेला आहे. वाटाणे पण तुम्ही बघू शकता चांगले बॉईल झालेलं. आता आपल्याला फक्त 5 मिनटासाठी अजून हे बॉईल करून घ्यायचं आणि आपल्याला एका साईड डिशमध्ये काढून घ्यायचं. इकडे टाकलेलं आहे आपली कोथिंबीरनी तर मस्तपैकी बोलतात ना 4 चांद लागतात आपल्या डिशला, तर तेच लागलेलं आहे. आणि यस, आईने इकडे प्रिपेअर केलेली आहे आपली मटर पनीरची रेसिपी आणि इकडे सर्व करून घेत आहोत. तुम्ही बघू शकता मस्तपैकी तर्री तयार झालेली आहे. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पुरीबरोबर किंवा भाताबरोबर, राईसबरोबर आय मीन टू से, भरपूर टेस्टी जाते. आणि तुम्ही बघू शकता पनीरचे कॉर्नर्स बघू शकता, एकदम फ्राय झालेले आहेत पनीरचे कॉर्नर्स. आणि वाटाणे पण एकदम चांगले मस्तपैकी बॉईल झालेले आहेत. तर्री बघू शकता, मसाला बघू शकतात. मसाला पनीर आपलं रेडी झालेलं आहे, एकदम मस्तपैकी घरगुती होममेड असं मसाला पनीर मटर पनीर आय मीन टू से तयार झालेले आहेत. कारण की मटर आणि पनीरपासून भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आपण बनवू शकतो. तर हे एक प्रिपरेशन आपण इकडे तयार केलेलं आहे. मटर पनीरची ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.